परभणीमध्ये काँग्रेसकडून मतदान हक्क दिनाच्या निमित्तानं जोरदार निदर्शनं, आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकरी आक्रमक, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून निवेदन सादर। शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी। कामगारांना लुटणाऱ्या दोघांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक। औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना दमदाटी करून लुटणाऱ्या दोघांना अटक। 41,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। पुण्याच्या भोरमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी, विद्यार्थ्यांकडून मराठी भाषेचा जागर। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यामधील माटर गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य, या पाण्याचा वापर टाळा, आरोग्य विभागाच्या सूचना। गावामध्ये केस गळतीचे सध्या 19 रुग्ण। कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन, शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन।